नमस्कार मित्रांनो, राम राम. तर आपले म्हणजे आपण सुरुवात कशापासून करतो, आपल्या देवाच्या नावापासून किंवा राम राम म्हणतो, आपलं सहजासहजी खाणं पण म्हणतो. तर बाकीच जाऊ द्या. तुम्हाला सांगतो, आज आपण बरं का माझ्या पाहुण्याच्या भागात आलो आहे आणि प्रत्येक वेळेस नवनवीन काय ज्या गोष्टी असलेल्या त्या शिकलं पाहिजे. डाळिंबाची बघा बांधणी कशी आहे, फळाला जे आता सध्याला जे कलर यायला चालू झालं आहे तो कलर बघा कसा आला आहे. पुन्हा वरनं प्रोटेक्शन पेपर आहे, पुन्हा खालनं तणाचं बघा, तणाचं नियोजन कसं केलं आहे. म्हणजे भले आपण जरी आपल्या रानात आपण बी म्हणजे कसं दुसऱ्याचं बघून आपण प्रत्येक ठिकाणी वेळेस शिकलं पाहिजे. शिकायजोगं भरपूर काय असतं, शिकायजोगं शिकलंच पाहिजे. आता ह्यांनी एवढं मोठं आपण म्हणतो का नाही डाळिंबाबा तुम्हाला काय कमी आहे, माझं एवढं पैसे झालं, माझं तेवढं अहो, पण इथं पण महत्त्वाचं म्हणजे इथं पण भरपूर घासावं लागतं. तिथं रानात रातून दिवसा लक्ष द्यावं लागतं. दररोज मॉइश्चरायझर किती आहे, टेम्परेचर काय आहे, फळाला काय इफेक्ट होतो आहे का, रोग कुठला आले तर का, ह्या सगळ्या गोष्टीवरती ध्यान द्यावं लागतं. बघा फळाची क्वालिटी बघा कशी आहे, काय फळाला कुठलं काय टॉर्चिंग वगैरे येतं आहे का, औषधाचा काय परिणाम होतो आहे का, बागायतदारांशी बाकीच्या चर्चा करणं किंवा बागाचं नियोजन काय केलं आहे, रान कुठल्या क्वालिटीज आहे, किंवा आपलं राणी आपण जर करायचं म्हणलं तर ही रान आपल्याला चालेल का, ह्या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं असतं. तेव्हा डाळिंब बागायतदार म्हणा त्याची बांधणी कशी केली आहे, प्रोटेक्शन पेपर कुठला वापरला आहे, किती ह्याचा वापरला आहे, किंवा अजून भरपूर काय सांगता येईल. की तुम्हाला सांगतो, जी काय मधला पट्टा आहे त्या मधल्या पट्ट्यात अंतर किती ठेवलं आहे, दोन्ही झाडातलं अंतर किती आहे बाबा, कितवा बहर आहे, बऱ्याचशा काही गोष्टी असते त्या. तेव्हा ती म्हणते ती बाबा 20 लाख झालं, 22 लाख झालं. पण त्याच्या अगोदर पण काही बरंचसं काही त्यांनी गुंतवलेलं बी तेवढंच असतं या प्रोटेक्शन पेपरला असतं, किंवा फवारण्यासाठी असेल, किंवा डाळिंबची बाग उभा करण्यासाठी त्याच्या छाटण्या असलेल्या, कुठली गाडीला धरलं पाहिजे, ह्या भरपूर काय गोष्टी अशा असत्या त्या. तेव्हा हे असं चित्र बघायला भेटतं. आणि तुम्हाला सांगतो, आज मी त्याला त्या पाहुण्यानं बरंचसं काय असं काय पाहुण्या 2 एकर बाग आहे आता टोटली. पण सुरुवात काय केली होती त्यांनी, थोडं टप्प्याटप्प्याने ही बाग ती वाढवत गेले. तर त्याच्यानंतर हा नजारा असा उभा राहिला. तर आपण पण जर समजा बागाचं नियोजन करत असाल का नाही, तर तुम्ही पण अशाच प्रकारे करा की जेणेकरून वन टाईम एकदम जरी खर्च आपल्या ज्यानं पेलवत नसला तर थोडीशी बाग लावून तिथं मॅनेजमेंट करून टायमिंग, नियोजन, छाटणी, पुन्हा जे काय बेसळ आहे किंवा शेणखत आहे, सगळ्यात महत्त्वाचं हे नियोजन जर पक्का असेल तर त्या ठिकाणी तो बागायतदार सक्सेस असतो, असं मला सांगायचं याच्या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि अजून काय बऱ्याचशा काही गोष्टी भरपूर काय असते त्या. तर तुम्ही पण आपल्या व्हिडिओला तर लाईक